मराठी, दे धडक दे धडक. नमस्कार. दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता तासगाव भागात सुरू. तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत तासगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत. शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असणाऱ्या मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बोंब मारत या मोजणीला तीव्र विरोध केलाय. पोलिसांसमोरच शेतकऱ्यांनी बोंब मारण्यास सुरुवात केल्याने पोलीस कर्मचारी देखील चक्रावून गेलेत. त्यानुसार सावळज आणि नागाव कवठे येथील आक्रमक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आलेत. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून भ्रष्टाचाराचा घाट सरकारने करू नये अशा व्यथा देखील यावेळी आक्रमक शेतकऱ्यांनी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या समोर मांडल्यात. शेतकरी नेते भाई दिगंबर कांबळे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. सावधमध्ये गावामध्ये कोणाला जी द्यायची नाही. जेवढे सावधमध्ये शेतकरी आहेत ते सगळे आपल्या बरोबर संघटित आहेत आणि एक जमीन द्यायची नाही असं सगळ्यांनी शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे. आणि नुसता सावधमध्ये नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे की 12 जिल्ह्यातील 370 गावामध्ये हा विरोध आहे. त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग गरज नसताना एक रत्नागिरी असतो आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर समांतर रस्ता करायची आवश्यकता नसताना या सगळ्या जमिनी उद्ध्वस्त करून हा जो घात घातलाय निव्वळ भ्रष्टाचार करायसाठी तो करू नये. शासनाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून असं आमची विनंती आहे शासनाकडे सुद्धा. आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी राज्यभरामध्ये सगळा शेतकरी एकवटला आहे. रस्त्यावरती येऊन संघर्ष करतोय, वावरामध्ये संघर्ष करतोय आणि आमची जमीन द्यायची नाही हे प्रत्येक गावामध्ये मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगतोय. त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातील सावळज गावामध्ये आजचा 3रा दिवस आहे. 3 दिवस येथील अधिकारी मोजणीसाठी येत आहेत आणि त्यांना शेतकरी रोज सांगतायत की आमची जमीन द्यायची नाही. असं असताना आज 3ऱ्या दिवशी सुद्धा येऊन पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचा प्रयत्न करतायत. पण ज्या गट नंबरमध्ये मोजण्याचा प्रयत्न करतायत त्या गट नंबरमध्ये 10-20 शेतकऱ्यांची नावं आहेत आणि त्यामधील एखाद्या शेतकऱ्यांनी जरी संमती दिली तरी त्या बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या संमती असल्याशिवाय तो गट मोजता येणार नाही. अशा पद्धतीचं आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गट नंबरमध्ये 7/12मध्ये अनेक शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कुठेतरी भुलभुलैया करून मोजणी करण्याचा घाट त्यांनी घातलेला असला तर तो आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने हाणून पाडतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी 1 इंच जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार केलेला आहे. तासगाव तालुक्यामध्ये 3-4 ठिकाणाला प्रत्येक गावामध्ये मोजण्या सुरू आहेत, पण कुठेही शेतकरी 1 इंच जमीन द्यायला तयार नाही. त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे. हा गेली 1.5 वर्ष झालं शेतकरी बाधित शेतकरी ठणकावून शासनाला सांगतोय. याचं कारण आहे सांगली जिल्ह्यामधून असेल किंवा 12 जिल्ह्यामधून जाणारा रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाला ह्या जिल्ह्यातून असेल किंवा इतर जिल्ह्यातून समांतर हा महामार्ग जातोय. त्या महामार्गाचं 6 पदरीचं आक्वेशन तयार असताना नव्यानं ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हा जो घाट शासनाने घातलेला आहे तो अत्यंत शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे हीच भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आज सावळमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी 3 दिवस वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः बोंब ठोकली आणि बोंबलून या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही निघून जावा, आमचा अंत पाहू नका म्हणून आज अक्षरशः शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. इथल्या जमिनीचा हेक्टरी 13 लाख रुपये रेडी रेकनरचा दर आहे. तर काही शेतकरी थोडंसं शिक्षणाकडनं अपुरे असल्यामुळं सरळ फसतात, त्यामुळे ते शासन येऊन त्यांना फसवायला लागले. पण इथं ठोस काय असं शासन सांगत नाही. शासनाचे प्रतिनिधी येतात फसवून सरळ हे करायचं चाललंय, पण शासन जाहीर करणं की आम्ही तुम्हाला इतका मोबदला देतो तितका मोबदला देतो, काही नाही. आणि शक्तीपीठाचा मुळात त्या रस्त्याचा आम्हाला शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही. मी ज्योतिराम जाधव, माजी सैनिक, अध्यक्ष सांगली जिल्हा किसान काँग्रेस. आज महाराष्ट्रभर जो शक्तीपीठ गाजत आहे तो शक्तीपीठाबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये खास करून जो द्राक्षपट्टा आहे
त्यातून जाणार आहे. आणि शेतकऱ्यांची ही भावना आहे आणि माझी ती भावना आहे की एक वेळा जर जमीन गेली, वडिलांची जमीन गेली, पूर्वपार जमीन, तर आमची पुढची पिढी खाणार काय? ती उपाशी मारणार आहे. त्याच्या बदल्यात सरकार कुठलीही जमीन देणार नाही. अथवा गरज नसताना, कुठल्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना हा शक्तीपीठ लादला जातोय. त्याबद्दल आमची सरकारच्या बाबतीत विरोधाची भूमिका आहे. तासगाव तालुक्यातील अनेक गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यासाठी डोंगरसोनी, सावळस, अंजनी, गव्हाण, वज्रचौंडे, सावर्डे, मणेराजुरी, नागाव कवठे यासह अन्य गावात महामार्गासाठी मोजणी सुरू झाली आहे. त्यानुसार सावळस आणि नागाव कवठे येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत या मोजणीला प्रचंड विरोध सुरू केला आहे. तर चले जाव अधिकारी चले जाव असे म्हणत शेतकऱ्यांनी पोलिसांसमोरच बोंब मारण्यास सुरुवात केल्याने सदर आंदोलन स्थळावरील पोलीस देखील अक्षरशः चक्रावून गेल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून भ्रष्टाचाराचा घाट सरकारने करू नये असा आरोप करत आक्रमक झालेल्या शेतकरी नेते भाई दिगंबर कांबळे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या समोर देखील आपल्या व्यथा मांडल्याचे पाहायला मिळाले आहे. किरण देवकुळे, जिओ मराठी न्यूज, तासगाव.